अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 16चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर सार आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अध्याय 16मध्ये भक्ती, गुरुस्मरण आणि जीवनातील संकटाचा सामना या गोष्टीचं सुंदर वर्णन दिलेलं आहे. प्रथमत श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपल्याला भक्तीचा दृढ मार्ग, गुरुस्मरणाचे महत्त्व आणि भक्ताला येणाऱ्या अडचणीचा आध्यात्मिक सामना याचे सुंदर आणि सखोल वर्णन करतो. हे भाग मुख्यतः सांगतो की जगात कितीही अडचणी, ताणतणाव, चिंता असली तरी भक्ती आणि गुरुस्मरणाने मन स्थिर ठेवता येते. त्यामुळे कितीही कामात गुंतलेला असला तरी तुमचं काम करत करत गुरुस्मरण करा, नक्कीच मन स्थिर होईल. पुढे पाहूयात भक्तीचा अर्थ. या अध्यायात गुरु भक्तांना स्पष्ट सांगतात की भक्ती म्हणजे फक्त मंत्रजप किंवा देवाच्या नावाचा उच्चार नसून ते म्हणजे मनाच्या प्रत्येक क्रियेत गुरुस्मरण ठेवणे, गुरूंवर विश्वास, श्रद्धा ठेवून नामस्मरण करणे, तरच ती भक्ती फळाला येते. पुढे पाहूयात भक्ती म्हणजे काय. तर भक्ती म्हणजे मनशांती, संयम, सच्चा विश्वास, श्रद्धा, आत्मदान, दुःखातही गुरुचरणी धाव, दुःखात संकटात गुरूंना न विसरता त्यांच्यावर विश्वास ठेवणे. याचा अर्थ असा की भक्ताने मनाचे समर्पण गुरूवर ठेवावे आणि प्रत्येक परिस्थितीत गुरूचे स्मरण करावे. अडचणीच्या वेळी गुरूंना विसरू नये. पुढे पाहूयात गुरुस्मरणाचे महत्त्व. गुरुस्मरण हे या अध्यायात बारकाईने स्पष्ट केलेले आहे. ऐका. गुरुस्मरणामुळे मन स्थिर होते, मन शांत होते, मनातील भीती कमी होते, निर्णय घ्यायला साहस, धैर्य मिळतं. जीवनातील अडचणी दूर करायला आपल्यामध्ये मनोबल, धैर्य निर्माण होते. जालंधरनाथ महाराज भक्तांना सांगतात की गुरुस्मरण हेच भक्ताचे कवच आहे. भक्ताने काहीही संकट केलं तरी गुरूंची कृपा, भक्तांवर काहीही संकट आलं तरी गुरूंची कृपा कायमच त्याला साथ देते. पुढे पाहूयात भीतीचा सामना. खरा भक्त भीतीचा सामना कसा करतो. अध्यायानुसार भीती ही मनाचीच निर्मिती आहे. आपल्या मनातूनच आपण भीती निर्माण करतो. हा बाह्य वस्तू नाही, तर विचाराच्या अभावामुळे, अनुभवाच्या कमतरतेमुळे, असमर्थतेमुळे भीती वाढते. जालंधरनाथ महाराज म्हणतात, भय हे मनाचे भ्रम आहे, श्रद्धा हे सत्य आहे. जो भक्त गुरुच्या स्मरणाने स्थिर राहतो तो भीतीत न डगमगता सगळ्या गोष्टींना सामोरे जातो. त्याला भीती राहत नाही. ही शिकवण अतिशय महत्त्वाची आहे. कारण जीवनात अडचणी तर येणारच, पण त्याचा सामना आत्मविश्वास आणि गुरुस्मरणाने होत असतो. त्याच्यामुळे स्वतःवर, गुरूंवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. पुढे पाहूया मनाचे स्थिरीकरण. या अध्यायात सांगितलं आहे की मन स्थिर असावे. इतकं महत्त्वाचं आहे की मन स्थिर नसेल तर निर्णय भ्रमात जातो, निर्णय चुकतात, भक्ती कमजोर होते, विश्वास ढासळतो, जीवन ढासळतं आणि आपलं जीवन विस्कळीत होतं. म्हणून जालंधरनाथ महाराज म्हणतात, मन जिथे स्थिर आहे तिथेच भगवंत आहे, तिथे सुख, समृद्धी, संपत्ती, शांतता नांदते. मन स्थिर राहण्यासाठी गुरुस्मरण, ध्यान, नामस्मरण आणि सातत्य आवश्यक आहे.
पण गुरुस्मरण करताना प्रथमत गुरूंवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा. पुढे पाहूयात भक्त आणि गुरूंचा संग कसा होतो. या अध्यायात हे स्पष्ट सांगितले आहे की भक्त गुरूवर निर्भर ठेवतो, विश्वास ठेवतो. गुरु भक्ताला योग्य मार्ग दाखवतो. गुरु भक्ताला धैर्य देतो, मनोबल वाढवतो. गुरु भक्ताला भीतीवर विजय शिकवतो, भीतीवर कसा विजय मिळवायचा ते शिकवतो. हे सर्व गुरुभक्तीचा परिपूर्ण अर्थ दर्शवतात. पुढे पाहूयात जीवनातील संकटे आणि त्यावर विजय कसा मिळवायचा. अध्याय 16 मध्ये काही शब्द आहेत जे आपल्याला त्यातून समजते की आपल्याला शिकवतात की जीवनात संकटापासून बचाव होत नाही, परंतु गुरुस्मरणामुळे भक्त संकटाचा धैर्याने सामना करतो. या अध्यायात गुरु स्पष्ट सांगतात की संकट येणारच, ते कुणालाही चुकलेलं नाही. पण गुरुस्मरण ठेवले तर भक्ताला प्रत्येक संकटावर विजय मिळतो, त्याला सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण होते. ही शिकवण प्रत्येक भक्तासाठी अतिशय उपयोगी आहे, त्यामुळे आपलं जीवन कधीच विस्कळीत होणार नाही. या अध्यायातून आपल्याला असा संदेश मिळतो की आपण असं शिकतो की भक्ती आणि गुरुस्मरण हेच जीवनातील चिंतेचा, भीतीचा आणि तणावाचा नायनाट करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे गुरुस्मरण करा, सगळ्याच गोष्टीची चिंता दूर होईल. ही शिकवण अत्यंत प्रभावी आहे, कारण साधकाला थेट जीवनातील परिस्थितीवर विजय मिळवणे हे नामस्मरण गुरुस्मरण शिकवते. या अध्यायातून आपल्याला अशी शिकवण मिळते की मनात गुरुस्मरण ठेवा, नामस्मरण करा, श्रद्धा मजबूत ठेवा, भीतीसोबत सामना करा, ध्यान व नामस्मरण करा. संकटे येतील आणि जातीलही, परंतु भक्ताला न सोडणार हे गुरूंची कृपा कधीच भक्ताला एकटं सोडत नाही. हा अध्याय भक्ताला मनाच्या स्थिरीकरणाचा, गुरुवरील विश्वासाचा आणि भक्तीचा आधार स्पष्ट करतो. अध्याय श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16 आपल्याला सांगतो की भक्तांनी गुरुस्मरण सोडू नये, कारण त्यामुळेच जीवनाची शक्ती, स्थिरता आणि धैर्य मिळते. ही शिकवण आपण आपल्या दैनंदिन जीवनातही वापरू शकतो. जेव्हा मन अस्थिर होतं तेव्हा स्मरण करा, गुरुस्मरण करा. नवनाथ महाराज मन आपोआप स्थिर करतील. इथे आपला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 16चा सविस्तर सार ऐकला. प्रिय नवनाथ भक्तो, आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 16चा सार ऐकला. या अध्यायातून आपल्याला समजले की जीवनात कितीही संकटे येतात आणि जातात. संकटे आले तरी, भीती किंवा चिंता वाढली तरी गुरुस्मरण, नामस्मरण आणि श्रद्धा यामुळे आपलं मन स्थिर होतं. त्यामुळे गुरुस्मरण, नामस्मरण करा. गुरूंवर अढळ विश्वास ठेवा, तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच निघेल आणि नवनाथ महाराजांची कृपा आपल्यावर कायम राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरूंचरणी अर्पण करते. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.